आहे. धन्यवाद. मॅचला सुरुवात मित्रांनो. चौथा सामना आपल्या भेटीला येतो. जिथं टॉस जिंकल्यानंतर वांद्रे 11 आंबोलीवाडी संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. हा आमंत्रण दिलंय ऑगस्ट 11 वैतागवाडी या संघाला. आणि ऑगस्ट 11 संघाची पहिली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय महेंद्र अंधेरे. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर वैभव कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. व्यावसायिक खेळाडू महेंद्र अंधेरे मैदानाच्या आतमध्ये, त्यांचे समवेत वैभव कांबळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम ऑगस्ट 11 वैतागवाडी या संघाच्या माध्यमातून. आज मात्र या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर बरेचसे मोठमोठे दिग्गज खेळाडू आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये तर मग पुढच्या मॅच मध्ये कदाचित सिद्धेश दंत देखील पाहायला मिळतील. आज पाहायला गेलं तर बरेचसे सुपर खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक महेंद्र अंधेरे, नॉन स्ट्राईक वरती वैभव कांबळे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय शुभम यांचा वापर केला जातोय. वांद्रे 11 आंबोलीवाडी दुसऱ्या बाजूने पाहायला गेला तर ऑगस्ट 11 वैतागवाडी. 3 षटकांची लढत. पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक एक जर पाहायला गेला तर डीप वाईडिश लॉंगर मध्ये पाहतोय. त्यानंतर जर पाहायला गेला तर एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय. फाईन लेग पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅन पॉइंट कव्हर असणार आहे, मिड ऑफ असणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती महेंद्र अंधेरे ब्रँडेड षटकार. 6 धावांना सुरुवात करत असताना महेंद्र अंधेरे पहिल्याच बॉल वरती इशारा दिलाय. आणि गोलंदाजाच्या आत्मविश्वासावर घात करणारी ही फलंदाजी महेंद्र अंधेरे यांची पाहायला मिळते. ती पहिल्याच बॉल वरती. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण करूनच आपण या मॅच मधून वाचू शकता. यासाठी आक्रमकतेनं फलंदाजी करताना आपण पाहतोय तो महेंद्र अंधेरे यांना. आज जर पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये फक्त खेळ चालू नाही, इथं जिद्द चालू आहे ती महेंद्र अंधेरे संघाची. कारण त्यांना माहिती आहे की मागच्या मॅच मध्ये 57 धावा झाल्या होत्या. टीम वांद्रे 11 आंबोलीवाडी हा संघ देखील दिग्गज संघ आहे. त्या संघामध्ये देखील चांगले सुपरस्टार खेळाडूंचा भरणा आहे. म्हणजेच काय की आम्हाला 60-65 प्लस धावा बनवायच्या आहेत. त्याच इरादेनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आलेला पहिला बॉल षटकार पाहिला. पुढचा बॉल शुभम. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहायला गेला तर फ्लिक ऑफ द रिस्क. लोअर फुल टॉस पाहायला गेला तर समोरील आलेला बॉल, हाफ आलेला बॉल लोअर फुल टॉस बनवला गेला आणि आपली रिस्ट फिरवली गेली. आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा बॉल पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं त्या एरियातून जास्तीच्या धावा येत असताना आपण महेंद्र अंधेरे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती आलेला षटकार. आणि तदनंतर प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला हा आपण चौकार आपण महेंद्र अंधेरे यांच्या बॅट मधून आपण पाहिला. धावसंख्येत 4 ने बदलाव आपण पाहतोय. 10 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पहिल्याच 2 बॉल मध्ये. समोरच्या दिशेने आता मात्र ड्राईव्ह केला गेलाय. फक्त 30 यार्ड सर्कलला क्लिअर केलाय, मिड ऑफला क्लिअर केलं गेलं आणि त्यानंतर बॉल पुन्हा एकदा जातोय टिपिक स्ट्रायकर बॉन्ड लाईन वरच्या बाहेर. चौकार लागोपाठचा हा दुसरा चौकार पाहतोय महेंद्र अंधेरे ब्रँडेड चौकार. आज जर पाहायला गेला तर पहिल्या बॉल पासून जर पाहायला गेला तर गोलंदाजाला रिमांड वरती घेत असताना महेंद्र अंधेरे यांना पाहतोय. पहिल्याच 3 बॉल मध्ये तब्बल 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय टीम वैतागवाडी. पुन्हा एकदा अशा प्रकारचे बॉल आपण महेंद्र अंधेरे यांना दिलेत तर एका या 3 षटकांच्या मॅच मध्ये आपल्याला कमीत कमी बॉलचे 2 ते 3 बॉल बॉक्स मागवावे लागतील. एवढा छोटा बॉल, एवढा हाफ ट्रॅकर आणि गती कमी असलेला बॉल आपण महेंद्र अंधेरेला देऊ शकणार नाही आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये तब्बल 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आकाशाला घेऊन निघणारे, आकाशाला धक्का बसवणारे असे षटकार, आतषबाजी पहिल्या 4 बॉल मध्ये आपण पाहतोय. 2 चौकार आपण पाहिले, 2 षटकार आपण महेंद्र अंधेरे यांच्या बॅट मधून आपण पाहिले. आणि शुभम आता जर पाहायला गेला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये वारंवार बदलाव करण्याचा प्रयत्न जरूर करतात, परंतु पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने दोनच फिल्डर आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकताय आणि त्याचा फायदा उठवत असताना अंधेरे पाहतोय. पुन्हा एकदा या फेरी समोर आलाय आणि समोरच मारलाय तिसरा षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतरचे 2 बॉल, 2 क्लासिकल हिट चौकार आपण पाहिले. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर हा ताकदीचा शो आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेज शो करणारा हा हिट पाहायला मिळाला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड 6 धावांसाठी परंतु यावेळी अखेरीस प्रयत्न अपुरे पडले आणि शेवटच्या बॉलवर होईना
टीम वांद्रे 11 आंबोलेवाडी या संघाला यश मिळताना पाहतोय. इथून अखेरीस